मला एकच त्यांना सांगायचं आहे, 2014 साली ज्या वेळेला ही लोकसभेच्या निवडणुकीला मी प्रथम उभा राहिलो, त्याच्यापूर्वी नारायण राणेंचं साम्राज्य ह्या कोकणामध्ये होतं, 1 आणि 2. इल्लू टिल्लू आणि हे 10 वर्षात त्यांच्या 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री राहिले, आमदार, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नंतर घरात दुसरा खासदार, घरात दुसरा आमदार, त्यानंतर मोदींच्या कृपेने लसावीचा मंत्री. 39 वर्षाच्या राजकारणाच्या कारभारामध्ये नारायण राणे नेमकं काय केलं तुम्ही? एकच केलं की त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये संवेदनशील जिल्हा पण गडचिरोली जिल्ह्याची गणना केली जायची. अतिरेक्यांचा जिल्हा, नक्षलवाद्यांचा जिल्हा, आणि त्याच्यानंतर दुसरा जिल्हा जर कोणता असेल अतिरेकी संवेदनशील मतदान केंद्र जास्त असलेला, तर हा दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा. नारायण राणे तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला संवेदनशील केंद्र असलेला जिल्हा तुम्ही निर्माण केला. आणि आज विनायक राऊत आणि या आघाडीने आजच्या 2024ला 10 वर्षामध्ये देशातला एकही संवेदनशील केंद्र नसलेला सुजान लोकांचा जिल्हा, सुजान लोकांचा मतदारसंघ निर्माण करण्याचं काम केलं. हे तुम्हाला कधी जमणारच नाहीये. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.